महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मी अयाज मोहसेन। पाहूया सविस्तर बातम्या। शिवसेनेला नवी मुंबईत मोठा धक्का बसलाय। नवी मुंबईतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिलाय। महिलेचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर चौगुले यांनी राजीनामा दिलाय। विजय चौगुले यांनी 2008 ते 2014 दरम्यान धमकावून लैंगिक शोषण केल्याची तक्रार 26 वर्षीय तरुणीने केली होती। त्यानंतर चौगुले यांच्या विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विजय चौगुले हे गेल्या 7 वर्षांपासून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून कार्य करीत आहेत। मात्र नवी मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना चौगुले यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे। मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढी विरोधात राज्य सरकारने दाखल केलेली याचिका फेटाळत मुंबई हायकोर्टाने मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारला आणखी एक दणका बसला असला तरी रिलायन्सला मात्र दिलासा मिळाला आहे। आज सकाळपासूनच मुंबई मेट्रोची तिकीट दरवाढ लागू करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईकरांना आता रोजच्या प्रवासापेक्षा जादा पैसे मोजावे लागत आहेत। मुंबई मेट्रोचे प्रस्तावित दर 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये आणि 40 रुपये इतके आहेत। मुंबईकरांना मेट्रोच्या प्रवासात टोकनसाठी 10, 20, 30 आणि 40 रुपये तर स्मार्ट कार्डसाठी 10, 18, 27 आणि 32 रुपये मोजावे लागणार आहेत। मात्र ट्रिप पासेसचे दर 15 जानेवारीपर्यंत जैसे तेच ठेवण्यात आले आहेत। माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर एकूण 15 जखमांच्या खुणा आढळल्या अशी माहिती समोर आली आहे। दिल्ली पोलिसांनी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रानुसार सुनंदा यांचा मृत्यू विषामुळे झाला आहे असे समोर आले। मात्र सुनंदा यांच्या शरीरावर तब्बल 15 जखमांच्या खुणा आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार यातील 10 जखमा इंजेक्शन देताना झाल्याचं समजतं, तर काही ठिकाणी चावा घेतल्यामुळे जखमा झालेत। यामुळे मृत्यूच्या आधी सुनंदा पुष्कर यांची कोणाशी तरी शारीरिक झटपट झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। या जखमा 12 तास ते 4 दिवसांच्या पूर्वी असू शकतात असं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय। सुनंदा पुष्कर यांचा नोकर नारायण सिंह याची आता चौकशी करण्यात आली। यावेळी काही बाबी पोलिसांसमोर आल्यात। नोकराने दिलेल्या जबाबानुसार मृत्यूच्या 2 दिवस आधी सुनील नावाच्या एका व्यक्तीने सुनंदा पुष्कर यांची भेट घेतली होती। त्यामुळे पोलीस त्याचाही आता तपास करीत आहेत। श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांना जबर धक्का बसलाय। विरोधी पक्षाचे उमेदवार मैत्रीपाला सिरिसेना यांनी मतमोजणीमध्ये राजपक्षे विरोधात मोठी आघाडी घेऊन जवळपास 51% मतांनी विजय मिळवला। शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये सिरिसेना यांच्याकडे तब्बल 4 लाख मतांची आघाडी होती। त्यामुळे राजपक्षे यांनी आधीच आपला पराभव मान्य केलाय। श्रीलंकन जनतेने दिलेलं जनमत मला मान्य आहे असं अधिकृत वक्तव्य राजपक्षेंच्या कार्यालयातून जारी करण्यात आलंय। तसंच राजपक्षे यांनी सरकारी निवासस्थानही सोडल्याची माहिती त्यांच्या माध्यम सचिवांनी दिली। या मतमोजणीनंतर राजपक्षे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून नव्या राष्ट्राध्यक्षांच्या पदग्रहणासाठी आपण मार्ग मोकळा करून देत आहोत असं वक्तव्य केलं। त्यामुळे श्रीलंकेत आता एका नव्या राजकीय पर्वाचा उदय झाला असं म्हणता येईल। पुण्यातील 13 वर्षाच्या मुलाला जाळून मारण्याची घटना ताजी असताना पाईट तालुका खेड जिल्हा पुणे येथे एकाचा मुंडके व हात छाटून अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांची पथके रात्री पाईटकडे रवाना करण्यात आली आहेत। विनोद कलवडे वय 33 राहणार पराळे तालुका खेड जिल्हा पुणे असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहेत। मात्र जुन्या वादातून हा प्रकार घडला असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। खून झालेला युवक काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहातून सुटून आल्याचे पोलिसांकडून समजते। पाईट येथे ग्रामपंचायतीजवळ गणपती मंदिराच्या समोरच हा थरारक खून झाला। घटनेनंतर अज्ञात हल्लेखोर पळून गेले असून गावात अत्यंत तणावाचे वातावरण आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाकणचे पोलीस निरीक्षक डी.बी. पाटील, मारुती खेडकर, किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत। विनोद कलवडे याची खेड तालुक्यातील पाडू गावातील काही युवकांशी जोरदार टोकाचा वाद झाला होता। त्यानंतर घडलेल्या घटनेत गुन्हा दाखल झालेला विनोद हा गेल्या काही महिन्यांपासून येरवडा कारागृहात होता। मागील आठवड्यात त्याची कारागृहातून सुटका करण्यात आली। आज सायंकाळी तो गावातील ग्रामपंचायतीजवळ गणपती मंदिरासमोर उभा असताना आलेल्या काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करीत त्याचे मुंडके व हात छाटून टाकले। या धक्कादायक घटनेमुळे पाईट परिसरासह खेड तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे। रात्री खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कुमार पाटील घटनास्थळाकडे रवाना झाले। ना उम्र की सीमा हो ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन या गोष्टीची प्रचिती आली आहे पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि तहरीक इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना। इम्रान खान यांचा टीव्ही अँकर रेहाना खान हिच्याशी निकाह झाल्याचे स्पष्ट झाले। या विवाहाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे। नवविवाहित दाम्पत्याचा फोटो गुरुवारी पहिल्यांदा सोशल मीडियावर झळकला।
मुफ्ती सईद यांनी 62 वर्षीय इम्रान खान आणि 43 वर्षीय रेहाना खान यांचा निकाह पेशावर येथे झाल्याचे सांगितले. गुपचूप निकाह केल्यावरून इम्रान आणि रेहान हे दाम्पत्य गेल्या डिसेंबरमध्ये चर्चेत आले होते. मात्र ही अफवा असल्याचं इम्रान खान यांनी म्हटले होते. परंतु 2 दिवसानंतर इम्रान खान यांनी लंडनला जाताना रेहानासोबत निकाह झाल्याचं कबूल केलं. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.